आपण भारतीय कलांचा इतिहास या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर मग आता आपण बघूया अजून आपल्याला काय काय माहिती मिळते. तर पुण्यातील प्रतिवर्षी सवाई गंधर्व यांच्या नावाने होणारा संगीत महोत्सव अतिशय प्रसिद्ध आहे. आता आपण काही उदाहरणं पण बघूया ना, की काय काय आपल्या भारतामध्ये ह्या कला कुठे कुठे होतात. मी उदाहरण तर तुम्हाला दिलं. आता पुढे पण आपल्या उपक्रमामध्ये काय काय आहे जे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये लिहिलेलं आहे तेच मुद्दे इथं लिहिलेले आहेत. तर पुण्यातल्या प्रत्येक वर्षी काय होतं तिथे तर सवाई गंधर्व यांच्या नावाने होणारा संगीत महोत्सव प्रसिद्ध. त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये भारतीय संगीताच्या क्षेत्रामध्ये विशिष्ट शैली किंवा विशिष्ट घराणी यांच्या मर्यादा ओलांडून काही अभिनव प्रयोग करण्याकडे कल असलेला आपल्याला दिसून आलेला आहे. तर त्याच्यामध्ये काय काय आहे तर पाश्चात्य संगीत, पाश्चात्य नृत्य यांचा मेळ हा भारतीय संगीताशी घालण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेलेला आहे. तर अशा प्रकारे जी नवीन शैली विकसित करणाऱ्या कलाकारांमध्ये उदय शंकर यांचं नाव प्रामुख्यानं घ्यावं लागतं. त्याच्यानंतर त्यांनी भारतीय शास्त्रीय नृत्य आणि युरोपीय रंगभूमीवरील नृत्य नाट्य परंपरा यांचा काय मेळ साधलेला आहे आणि त्याच्याबरोबरच त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये लोकनृत्यांच्या विविध शैलींना सुद्धा स्थान दिलेलं आहे. उदय शंकर तर तुम्हाला माहितच आहे, त्यांच्याबद्दल ही माहिती हे नवीन आपल्या काळातले हे आहेत संगीतातले तज्ञ. त्याच्यानंतर भारतीय ललित कलांच्या सादरीकरणाचं क्षेत्र अशा तऱ्हेने हे विस्तारताना आपल्याला दिसत आहे. बघा हा प्रवास कुठून कुठपर्यंत आलेला आहे. आपल्या प्राचीन अश्मयुगापासून चालू होत 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 प्राचीन त्याच्यानंतर मध्य आधुनिक आणि आत्ताच्या काळापर्यंत हा प्रवास असा चालू आहे. पुढे बघूया ही गोष्ट भारतीय दृक्कलांच्या क्षेत्रातही सातत्यानं घडत आहे. तर आता कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी कला. तर कलेचा इतिहास ही एक ज्ञानशाखा आहे. कला म्हणजे काय असतं की प्रत्येक ठिकाणी आपल्याला या त्या कलेमधून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. कोणी गायन करत असतं, कोणी नृत्य करत असतं, कोणी अभिनय करत असतं. तर त्याच्यामधून आपल्याला काय आहे की एक प्रकारचं आपल्याला त्याच्यामधून सुद्धा हे एक शिक्षणच मिळतं. जसं तुम्ही अभ्यास करता त्याच्याप्रमाणे हे सुद्धा एक ज्ञानाचीच एक शाखा आहे. तर मग त्या क्षेत्रामध्ये संशोधनाच्या आणि व्यवसायाच्या संधी या उपलब्ध होऊ शकतात. तर कशा रीतीने ते आता आपण बघूया. कलेच्या इतिहासाचे अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रातही काम करू शकतात. म्हणजे जो कोणी या कलेच्या अभ्यासामध्ये असतो, पत्रकारिता तर तुम्हाला माहीतच आहे की बातम्या देणं किंवा त्याच्यामध्ये अशा प्रकारचे चित्रण घालणं या क्षेत्रात सुद्धा ही लोक काम करू शकतात. मग तसंच कलावस्तू या खरेदी विक्रीचं एक स्वतंत्र असं जग आहे, जिथे कलावस्तूंचे मूल्य ठरवण्यासाठी किंवा ती कलावस्तू नकली नाही ना, म्हणजे खोटी तर नाही ना, हे सगळं ओळखण्याची आपल्याला आवश्यकता असते. मग त्याच्यासाठी या कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास करणाऱ्या तज्ञांची सुद्धा आवश्यकता असते. आता तुम्ही 10वी येत आहात, तर मग आता तुम्ही जेव्हा 11वीला जाल तेव्हा कला, वाणिज्य आणि विज्ञान हे 3 क्षेत्र असतात ज्याच्यामध्ये तुम्ही कोणताही एक निवडू शकता. तर त्याच्यामध्ये कला पण आहे ज्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करू शकता. त्याच्यानंतर सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संवर्धन तसंच सांस्कृतिक पर्यटन ही आता नव्याने विकसित होणारी क्षेत्र आहे की कशा पद्धतीनं ह्यांचं सुद्धा जतन केलं जातं. उदाहरणाच्या स्वरूपात जर मी तुम्हाला दिलं तर सांस्कृतिक पर्यटन म्हणजे आपण ठिकठिकाणी विविध ठिकाणी पर्यटनचा तर शब्द तुम्हाला माहिती आहे की भेटी देणं अशा सांस्कृतिक मंडळाला किंवा त्या ठिकाणी. जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये विठ्ठल उपम म्हणून
उमप म्हणून जे आहेत, जे उत्तमरित्या पोवाडे गातात. त्याच्यानंतर शाहीर साबळे आहेत. शिवाजी महाराजांच्या काळामधले म्हणजे हे होऊन गेलेले आहेत. म्हणजे हे होऊन गेलेले आहेत. पण त्यांचे अजून सुद्धा आपण जर त्यांना त्यांच्या वारशांना जर भेटी दिल्या तर त्यांच्यामधलं सगळे आपल्याला माहिती मिळू शकते. त्याच्यानंतर या क्षेत्रामध्ये कलेच्या अभ्यासकांना अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. आता ह्याच्यातून आपला रोजगार सुद्धा कसा निर्माण होतो ते बघा. तर त्यामध्ये काय काय आहे तर संग्रहालय आणि अभिलेखागार, ग्रंथालय आणि माहिती प्रसारणाचे तंत्रज्ञान, पुरातत्वीय संशोधन आणि भारतीय विद्या ही काही महत्वाची क्षेत्र त्याच्यामध्ये आहेत. जर तुम्ही जर मला जर तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर मुंबईमध्ये भायखळा या ठिकाणी राणीचा बाग आहे. त्या राणीच्या बागेमध्ये म्हणजे ते एक प्राणी संग्रहालय आहे. पण त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर जेव्हा तुम्ही प्रवेश करायला जाता त्याच्या डाव्या बाजूला एक खूप छान संग्रहालय, जिथं आपल्या खूप छान छान तिथं गोष्टी आहेत की पूर्वीच्या काळची सगळी इतिहासाची साधनं आतापर्यंतचा सगळा साठा त्याच्यामध्ये आहे. तर तुम्ही तिथं गेला तर आवर्जून त्या संग्रहालयाला भेट द्या. पुढे आपण बघूया की उपयोजित कला, दृक आणि कलांच्या क्षेत्रामध्ये या कलेचा केवळ रसिकांनीच रसास्वाद घ्यावा म्हणून कला निर्मिती केली जाते. मग सर्वच क्षेत्रातील कलाकारांचा तो काय असतो प्राथमिक हेतू. आता याच्या खेरीज आपल्याला कलात्मक रचना आणि उपयुक्तता याची सांगड घालून अनेक प्रकारची निर्मिती केली जाते. मग अशा प्रकारे जर आपण उपयुक्तता हा हेतू ठेवून जर कला निर्मिती करणे म्हणजेच काय, कला निर्मिती करणं म्हणजे काय तर उपयोजित कला. बरोबर आलं लक्षात? इथपर्यंत व्यवस्थित आलं? चला आता पुढे जाऊया आपल्या मुद्द्यामध्ये. औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्र, तसेच घराची सजावट आणि सजावटीच्या वस्तू, रंगमंचावरील नैपथ्य, त्याच्यानंतर चित्रपट आणि दूरदर्शनवरील कार्यक्रम यासाठी आवश्यक असणारे कला दिग्दर्शक, प्रकाशन, त्याच्यानंतर मुद्रण क्षेत्रामध्ये पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे याची म्हणजे सुव्यवस्थित केलेली मांडणी, त्याच्यानंतर सजावट आणि सुलेखन, भेट कार्ड आपण जे देतो ते, त्याच्यानंतर आमंत्रण पत्रिका, त्याच्यानंतर वैयक्तिक लेखन सामग्री, भेटवस्तू इत्यादी इत्यादी अशा अनेक गोष्टींसाठी ही उपयोजित कला क्षेत्रातील जाणकारांची आपल्याला आवश्यकता असते. पुढे बघूया, स्थापत्य आणि छायाचित्रण ही क्षेत्रे ही उपयोजित अशीच आहेत. तर कला या सदराखाली, कला ह्याच्या खाली म्हणजे त्याच्या अंतर्गत सध्याच्या काळामध्ये संगणकावर तयार केलेली स्थिर आणि चलित चित्र, नक्षी, आरेखन ही वापरली जातात. ही सुद्धा उपयोजित कलेचाच एक भाग आहे. आता तुम्ही संगणक तर म्हणजे तुम्हाला माहित आहे, तुमच्या रोजच्या वापरण्यातला हा तुमचा खास असा मित्र आहे असं म्हटलं तरी चालेल. बरोबर आहे? त्याच्याशिवाय आपलं आणि शिवाय आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपल्या पूर्ण ह्याच्या अभ्यासामध्ये ह्याचा अतिशय महत्वाचा भाग आहे. कुणाचा? संगणकाचा. मग त्याच्यावर हे सगळं आपल्याला उदाहरणं आता मी दिलेली बघू शकतो. हे पण कलेचाच भाग आहे. त्याच्यानंतर दागदागिने, मौल्यवान धातूच्या कलावस्तू, रंगीत नक्षींची मातीची भांडी, त्याच्यानंतर बांबू आणि वेताच्या काही वस्तू, काचेच्या कलापूर्ण अशा वस्तू, सुंदर कापड आणि वस्त्रे इत्यादींची निर्मिती, अशी ही उपयोजित कलेची अत्यंत विस्तृत अशी यादी आहे. आता आलं लक्षात? मुद्दे लक्षात आले? चला पुढे जाऊया. आता या सगळ्या वरील क्षेत्रामध्ये बौद्धिक पातळीवर एखादी संकल्पना आपण मांडली, पण ती प्रत्यक्षात उतरवेपर्यंत लेखन आपण करतो, नाटक आपण लिहितो, परंतु ते प्रत्यक्षात रंगमंचावरती येण्यासाठी त्या निर्मितीचे अनेक टप्पे असतात. हे मी एक छोटंसं दिलेलं उदाहरण आहे की आपण काहीही प्रसंग किंवा घटना जेव्हा रचतो तेव्हा लिहितो, त्याच्यानंतर ती प्रत्यक्षात उतरण्यासाठी काही टप्प्यांची गरज असते.
आणि प्रत्येक टप्प्यावर प्रशिक्षित आणि कुशल व्यक्तींची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. बघा, जो कोणी लेखन करतो तो लेखनकार असतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भाग घेणारे कलाकार असतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बोलणारी पात्र असतात. काही मागून बोलतात आणि आपण नुसते तोंड हलवतो. अशा प्रकारे प्रत्येक या टप्प्यावरती कुशल अशी माणसं असणं आवश्यक आहे. म्हणजेच कारागीर त्या त्या क्षेत्रातले. आणि अभिनय करण्यासाठी वेगळे कलाकार असतात. म्हणजे त्यांना ते सुद्धा कुशल आणि निश्चय असे असावे लागतात. कुणाच्याही हातामध्ये नाही की गेलं आणि त्यांनी काही कला आपली सादर केली, तर त्याच्यामध्ये सुद्धा खाचखळगे असतात. बरोबर? आलं लक्षात? मग त्याच्यानंतर आपल्या कलावस्तूंचं उत्पादन करताना त्याच्या निर्मितीच्या प्रक्रिया काही विशिष्ट अशा सांस्कृतिक परंपरांनी बांधलेल्या असतात. आपल्याला प्रत्येक ठिकाणी ही मर्यादा असते की कशा रीतीने आपण काम करायचं. एखादा कलाकार सुद्धा एखादं काम करत असेल तर त्याला सुद्धा त्या मर्यादा असतात की विशिष्ट टोकापर्यंतच्याच त्यांनी भूमिका करायच्या. त्याच्यावरचं त्यांनी काही कला सादर करायची नाही. आता पुढे जाऊया की या क्षेत्रामधील प्रक्रियांचा प्रत्येक टप्प्यांच्या विकासाचा हा इतिहास असतो. बरोबर आहे? आता परत आपण आलो इतिहासात, म्हणजे कारण आपण आता इतिहासाचाच अभ्यास करतोय. तर या प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये कलावस्तूंच्या उत्पादन प्रक्रियेच्या औद्योगिक, सांस्कृतिक परंपरेच्या इतिहासाचा अंतर्भाव असा केलेला असतो. मग आता आपण जे हे आता सगळं वर उल्लेख केलेल्या क्षेत्रामध्ये तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या ह्या अशा अनेक संस्था आपल्या भारतामध्ये आहेत, जिथं जाऊन आपण हे शिक्षण अगदी व्यवस्थितरित्या घेऊ शकतो. ज्याला ह्याच्यामध्ये आवड आहे, ज्याच्यामध्ये ज्यांना हे शिकायचं आहे ते या क्षेत्रामध्ये जाऊन जरूर त्याचा लाभ घेऊ शकतात. मग असं आपण काही मग अशी आपण काही ठिकाणं पण बघूया की गुजरातमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबाद ही अशा प्रकारचे प्रशिक्षण देणाऱ्या जगातील अग्रगण्य संस्थापैकी एक समजली जाते. बघा, तुम्ही पण नीट बघा. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन कुठे आहे? गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी. आता सन 215 मध्ये या संस्थेनं एक ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केलाय. अरे वा, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. ऑनलाईन म्हणजे आपण जसं आपला अभ्यास करतोय तसं आपण ऑनलाईन ते उघडायचं आपली वाहिनी आणि त्याच्यामध्ये आपण आपले शिक्षक आपल्याला शिकवणार, जशी मी आता तुम्हाला शिकवते तसं. आणि त्याचंच प्रशिक्षण आता आपण पुढील पाठात कसं प्रसार माध्यम आणि इतिहास याबाबत माहिती घेणार आहोत. चला तर मग आपला प्रश्नोत्तरांचा विभाग. लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती द्यायची आहे. भारतातील काही मुस्लिम स्थापत्य शैलीची वैशिष्ट्य ही सौदाहरण स्पष्ट करायची आहे आणि कला क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला एक गोष्ट ह्याच्यामध्ये सांगावीशी वाटते की आपला जो अभ्यासक्रम आहे, आपला जो धडा आहे, त्या धड्याच्या खालच्या व्यवसायामध्ये पण काही प्रश्नोत्तर आहेत. तर आपला धडा संपलेला आहे आता, तर त्याच्यामधले सुद्धा प्रश्न काही काही ठिकाणी मी समाविष्ट केलेले आहेत. कारण आता तुम्ही लहान नाही राहिलात, आता 10वी मध्ये आहात, तर तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा लिहायची आहेत. अर्थात मी प्रत्येक उपक्रमातून तुम्हाला त्यांची माहिती दिलेलीच आहे. चला तर मग पुढे जाऊया.